नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाण्यात डेंग्यू मलेरियाचे रुग्ण वाढत असताना महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या नावाखाली उभारलेले कृत्रिम तलाव आणि लोखंडी कंटेनर आता डासांच्या पैदाशीचे नवे केंद्र ठरत असल्याची भीती व्यक्त होते. विसर्जनानंतर साचलेले दूषित पाणी नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारं आहे. विसर्जनाच्या काळात अनेक तलाव रिकामे पडले, तर काही ठिकाणी मूर्ती विसर्जन झाल्यानंतर पाणी दूषित अवस्थेत आहे. काही कंटेनरमध्ये तर या साचलेल्या पाण्यात डासांची पैदास सुरू होण्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे. आधीच ठाण्यात डेंग्यू व मलेरियाने शेकडो नागरिक त्रस्त असताना महापालिकेच्या या पर्यावरणपूरक प्रयोगामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विसर्जनानंतर तलाव व कंटेनर त्वरित रिकामे करून निर्जंतुकीकरण केले गेले नाही, तर पर्यावरणपूरक या नावाखाली हा प्रयोग ठाणेकरांच्या आरोग्यासाठी घातक ठरेल. नागरिकांच्या कररूपी पैशातून उभारलेली सुविधा प्रत्यक्षात जास्तीचे आजार ओढून घेण्याचे कारण ठरते. हे दुर्दैवी असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे. महापालिकेने विसर्जनाची जबाबदारी पूर्ण केल्यानंतर लगेचच ही तळी व कंटेनर रिकामे करून त्याची योग्य विल्हेवाट लावणे अपेक्षित होते, मात्र वास्तवात ते दिवसेंदिवस तसेच पडून राहिलेत. नागरिकांच्या तक्रारी असूनही प्रशासन गंभीरपणे दखल घेताना दिसत नाही. ठाण्यात गेल्या काही आठवड्यात डेंग्यू मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत. अशातच या टाक्यांमध्ये साचलेले पाणी डासांच्या अळ्या वाढवणार हे उघड आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या आजारांचा फैलाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांमध्ये याबाबत तीव्र संताप असून महापालिका पर्यावरणाच्या नावाखाली खेळ मांडते, पण शेवटी त्रास मात्र ठाणेकरांना सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ठाण्याच्या नळपाडा परिसरात SRA प्रकल्प राबवला जात असल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. कोणत्याही प्रकारे रहिवाशांना विश्वासात न घेता हा प्रकल्प राबवण्यात येत असल्याने आज हजारो नागरिक एकत्र आले होते आणि थेट SRA कार्यालयावर धडक देत आपला संताप व्यक्त केला आहे. नागरिकांनी स्पष्ट आरोप केला आहे की शासनाने प्रकल्प राबवावा, मात्र त्यासाठी स्थानिकांचा सहभाग व विश्वास अनिवार्य आहे. पण प्रशासन नागरिकांची सरळ दिशाभूल करून गुपचूप बायोमेट्रिक सर्वेक्षण करत आहे. या सर्व्हेमध्ये SRAचे अधिकारी उपस्थित नसून गावगुंडांकडून तो घेतला जातो आहे. इतर लोकशाहीची थेट चेष्टा असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रहिवाशांनी ठणकावून सांगितले की आम्हाला विश्वासात न घेता आमच्या माती फसवणूक करून कोणतेही प्रकल्प राबवले जाणार नाहीत. आमचा विरोध कायम राहील. परिसरातील नागरिकांनी शासनाला ठाम इशारा दिला आहे की त्यांची भूमिका मान्य न केल्यास नळपाडा पेटून उठेल. या संपूर्ण प्रकरणामागे भूमाफिया आणि त्यांच्या हस्तक असल्याची चर्चा परिसरात रंगले. गावगुंडांचा वापर करून बायोमेट्रिक सर्वेक्षण करणे म्हणजे नागरिकांना दडपण्याचा प्रयत्न आहे, अशी टीकाही रहिवाशांनी केली. नळपाडा रहिवाशांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतले. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, आमचा विश्वासघात होऊ नये. शिंदे साहेबांनी तातडीने हस्तक्षेप करून आम्हाला दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली. मुंबईतील दौलतनगर येथील लकी कंपाऊंड इमारतीच्या D विंगमधील सज्जाचा काही भाग कोसळल्याची घटना आज रात्री घडले. या दुर्घटनेत इमारतीच्या बाजूने जाणाऱ्या 2 महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यापैकी एका वृद्ध महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्या जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईतील दौलतनगर येथील लकी कंपाऊंडमधील D विंग ही इमारत तळ अधिक 3 मजली आणि एक टेरेस रूम आहे. ही इमारत अंदाजे 25 वर्ष जुनी असून इमारतीच्या 4थ्या मजल्यावरील रूम नंबर 404 ही सदनिका रेहान फरजान यांच्या मालकीची आहे. या घराच्या बाहेरील सज्जाचा काही भाग कोसळला. यावेळी इमारतीच्या बाजूने जात असलेल्या 2 महिलांवर हा भाग कोसळला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. इल्मा जेहरा जमाली या गंभीर जखमी असून त्यांच्यावर मुंब्रा येथील कालसेकर हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत, तर नाहीद जैनुद्दीन जमाली यांचा गंभीर दुखापतीमुळे मुंब्रा येथील बिलाल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल.
ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. नोकरी देण्याच्या नावाखाली सेवा शुल्क घेऊन फसवणूक केलेल्या बेरोजगार तरुणांनी तक्रार करतात भाजपा आमदार संजय केळकर यांनी तात्काळ फोन करून संबंधित कंपनीच्या संचालकाला फैलावर घेतले. यानंतर अवघ्या 20 मिनिटात फसगत झालेल्या तरुणांच्या खात्यात ऑनलाईनद्वारे पैसे जमा झाले. यापुढे पोलिसांना तक्रारी करण्याऐवजी पक्ष कार्यकर्त्यांना घेऊन स्टेशन परिसरातील अशा प्लेसमेंट कंपन्यांना सील ठोकणार असल्याचा इशारा केळकर यांनी दिला आहे. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात भाजपचे आमदार संजय केळकर हे जनसेवकांचा जनसंवाद हा उपक्रम राबवित असतात. या उपक्रमात तक्रारींचा तात्काळ निपटारा होत असून काही तक्रारी पाठपुराव्यानंतर निकाली निघत आहेत. त्यामुळे दर सोमवार आणि शुक्रवारी होत असलेल्या उपक्रमात नागरिकांची मोठी गर्दी होत असते. काल झालेल्या उपक्रमात राबोडी पोलीस स्टेशन हद्दीतील अनधिकृत हातगाड्या, महिला रिक्षा चालकांच्या समस्या यावरही पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली. यावेळी आमदार डावखरे, अनिल भगत, दीपक जाधव, सूरज दळवी, जितेंद्र मडवी, मेघनाथ घरत, सुरेश कांबळे, मंगेश नैबागकर, तन्मय भोईर आदी यावेळी उपस्थित होते. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात काल झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद उपक्रमात फसगत झालेल्या बेरोजगार तरुणांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेत आपली व्यथा मांडली. यावेळी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील शिवप्रेरणा या प्लेसमेंट सर्व्हिस कंपनीने सेवा शुल्क घेऊन नोकरी दिली नाही आणि मागणी केल्यानंतर सेवा शुल्कही परत केले नाही अशी तक्रार या तरुणांनी केली. त्यानंतर केळकर यांनी तात्काळ संबंधित कंपनीच्या संचालकाला फोन लावून फैलावर घेतले. त्यानंतर 20 मिनिटात या तरुणांच्या बँक खात्यात ऑनलाईन पैसे जमा झाले. पैसे मिळाल्याने या तरुणांनी आमदार केळकर यांचे आभार मानले. युवा मोर्चा आमचा जो आहे सूरज दळवीच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी ते जाऊन प्लेसमेंट ऑफिसेसना त्यांनी सूचना दिलेली आहे. परंतु आता तर आज आम्ही या मुलांना न्याय दिला आहे. कामगारांचं देखील तसंच आहे. 100 दिवस काम केलं आहे, जवळजवळ 1 लाख रुपये त्यांचे मिळालेले नाही आहे. हा कष्टकरी आहे आणि त्यांना यापुढे देखील न्याय देण्याचं काम आम्ही करत आहोत. साहेब, तुम्ही प्लेसमेंटला सील लावण्याचा इशारा दिलेला आहे. पोलिसांना त्यांचं जर कर्तव्य समजत नसेल, वेळोवेळी त्यांना सांगितलं गेलेलं आहे, तर युवा मोर्चाच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी केवळ ठाण्यातले नाही, देशभरातले तरुण बेरोजगार आहेत आणि ते सुद्धा काही 10वी 12वी नाही आहे, BTech आहे, MTech आहे, मॅनेजमेंट झालेले आहेत आणि यांना लाखो रुपयाला फसवले जाते. आणि त्यामुळे हे जर बंद करण्याचं नसेल तर आम्हाला जाऊन ते आता सील लावायला लागेल. दिवा प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृतपणे बांधण्यात येत असलेल्या 5 इमारतीवर ठाणे महापालिकेने काल कारवाई केली. या अर्धव्याप्त व्यावसायिक व निवासी इमारती रिक्त करून त्या पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आल्यात. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील BR नगर येथील 2 इमारती, सद्गुरुनगरमधील 2 इमारती आणि दिवाशील रोड येथील 1 इमारत अशा एकूण 5 इमारतीवर पोकलेन मशीनच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. या 5ही इमारती तळाधी 1 मजल्याच्या होत्या. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी यापूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे महापालिकेने अनधिकृत बांधकामांवरील कारवाई पुन्हा सुरू केली. निवासी तसेच व्यावसायिक स्वरूपाच्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाई नेहमीच सुरू राहणार आहे. काल दिवा प्रभाग समिती क्षेत्रात झालेल्या कारवाईवेळी उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त शंकर पाटोळे, उपायुक्त सचिन सांगळे, सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागारोजे, सहाय्यक आयुक्त गणेश चौधरी, सहाय्यक आयुक्त ललिता जाधव, सहाय्यक आयुक्त बाळू पिचड उपस्थित होते. तसेच यावेळी अतिक्रमण विभाग आणि प्रभाग समिती येथील कर्मचाऱ्यांनीही कारवाई केली. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.